अभिनंदन आणि जाहीर आवाहन. मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, धनगर हटकर समाज बांधवांनो, जय मल्हार, सप्रेम नमस्कार. आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आपली संस्कृती व अस्मिता जपण्यासाठी आज काळानुसार एकत्र येण्याची गरज आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्वावर आधारित अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना आपल्या हक्कासाठी आणि उन्नतीसाठी खंबीरपणे उभी आहे. केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील समाज बांधवांनी संघटित होऊन आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माझी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या माझ्या सर्व मित्र परिवाराचा, आष्टेप्तांचा, पाहुण्यांचा, रावळ्यांचा आणि समस्त समाज बांधवांचा मी मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या बळावर मी या पदाला पूर्णपणे न्याय देण्याचा आणि संघटनेच्या ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करतो. जाहीर आवाहन. संघटना अधिक बळकट करण्यासाठी, समाजहिताची कामे प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ज्या समाज बांधवांना निस्वार्थपणे समाजसेवा करण्याची आणि संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची इच्छा आहे, अशा इच्छुक कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संपर्क साधावा. निकष व पात्रता. संबंधित व्यक्ती मल्हार रक्षक संघटनेच्या विचारधारेची असावी. समाजात काम करण्याची आवड व निष्ठेचे कार्य करण्याची तयारी असावी. स्थानिक पातळीवर जनसंपर्क असलेला असावा. संपर्क आणि अर्ज करण्याची पद्धत. इच्छुक समाज बांधवांनी आपले नाव, पत्ता आणि बायोडेटा खालील क्रमांकावर व्हॉट्सअप करावा किंवा थेट संपर्क साधावा. संपर्क आणि अधिक माहितीसाठी श्री दिलीप पाटील बेंबरेकर, जिल्हा अध्यक्ष, नांदेड ग्रामीण. संपर्क क्रमांक 9823 75 23 67 या क्रमांकावर. श्री नितीन भैया बंडगर पाटील, संस्थापक अध्यक्ष, जय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य. संपर्क क्रमांक 96 89 12 44 44 या क्रमांकावर. चला आपल्या पूर्वजांचा वारसा जपूया. विकासाच्या वाटेवर आपण सर्वजण खांद्याला खांद्या लावून वाटचाल करूया. एकजूटच आपली सर्वात मोठी ताकद आहे. एकत्र येऊन आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि संघटनेच्या बळकटीकरणासाठी योगदान देऊया.